हाय, काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? म्हणजे असं अचानक बोलवलं तुम्ही, काय काय झालंय? बरं झालं तू आलीस. ऍक्च्युली अंशुमन सर जरा स्ट्रेंज वागतात, म्हणजे थोडे वियर्ड वाइब्स देत आहेत. वियर्ड वाईब देतात म्हणजे काय करतोय? ते खूप जवळ येऊन बोलतात. मला खूप अनइझी फील होतं सर. पाणी आहे तुझ्या डोळ्यात, रडतीयस तू? नाही मॅम, ते कचरा गेला डोळ्यात. अच्छा, नाव काय तुझं? श्वेता. मला भेटली होती ती मुलगी रिसेप्शनवरच, आणि मी खरं सांगते, मला त्या दिवशी असं तिला फक्त पाहून वाटलं होतं की समथिंग इज व्हेरी रॉंग विथ हर. म्हणजे मी तिला थांबवलं, विचारलं सुद्धा, पण घाबरली होती ती. पण म्हणजे अंशुमन हे असंच वागतो का ऑफिसमध्ये सगळ्यांशी? ह्या प्रकरणानंतर जरा चौकशी करायला पाहिजे. म्हणजे अजून तरी तक्रार नाही आली कोणाची, पण मुली घाबरतात गवईनी. आणि या श्वेताच्या बाबतीत तेच झालंय, घाबरली ती. इतक्या चांगल्या घरातला मुलगा आहे तो, हे कसं करू शकतो? आता कोणी जाब विचारणार नाही असं वाटत असेल कदाचित त्याला. खूप चांगली मुलगी आहे, ती मेहनती आहे, गरीब घरातली आहे, बाबा नाही आहेत, आई आजारी असते, बहीण लहान आहे, नोकरीची प्रचंड गरज आहे तिला. कामाच्या ठिकाणी काय काय भोगावं लागतं मुलींना. ते गरीब असतात ना, म्हणूनच हा हा असा सगळा फायदा घेतला जातो त्यांचा. पण हे सगळं थांबायला हवं, कारण हे चूक आहे, हे आपल्याला दिसतंय ना. आणि जर आपण कंपनी चालवत असू तर आपणच हे थांबायला हवं. नाही, हे बरोबर आहे तुझं म्हणणं, पण अगं तिने सगळं खरं सांगायला पाहिजे ना समरला. तिने जर हे डिनाय केलं तर आपण काय करणार? म्हणून मला आणि निकिताला असं वाटलं की तूच एकदा बोलशील का तिच्याशी. म्हणजे प्लीज तू तिला सांग की आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हो हो, तू जे आहे ते खरं सांग. बोलीन ना मी तिच्याशी. मग मी तुला भेटायला सांगू, चालेल? ऑफकोर्स. ठीक आहे. चेक. ड्रायफ्रुट्स चेक. आता ड्रायफ्रूट कशासाठी? आपलं ठरलं होतं ना समोसे आणि वेफर्स द्यायचे. एवढं सगळं, एवढी मोठी लिस्ट. मला आधी सांग तू काय काय मागवणार आहेस ते, म्हणजे काय काय तुला मेनू ठरवणार आहेस. आई, हे बघा, माझ्या फ्रेंड्सना ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टी मी ऑर्डर करणार आहे. ओके, सो यू डोंट वरी. तू सगळ्या गोष्टी ऑर्डर करणार आहे, घरी काहीच बनवणार नाहीये? ऑफकोर्स आई. एक काम कर, साधा मेनू मी तुला सजेस्ट करते. मस्तपैकी बटाट्याची सुकी भाजी कर, पोळ्या कर, बिना तेलाच्या पोळ्या कर. ऑइल फ्री आवडतं ना तुझ्या मित्रमैत्रिणींना, म्हणून भात कर, कढी कर आणि आपली मटकीची उसळ कर. झाला मेनू. हवं तर मी तुला मदत करते, नाहीतरी तुला काय बनवता येतच नाही. आई 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 प्लीज, माझ्या फ्रेंड्सच्या बाबतीत तरी प्लीज असं नका बोलू. अरे आई, या सगळ्या गोष्टींमधलं त्यांना काही खायला दिलं ना तर एक तर ते खाणार नाही, आणि दुसरं म्हणजे ते बाहेर जाऊन खातील आणि लाज मला वाटेल. लाज कशा? लाज म्हणजे तुला काय म्हणायचंय? हा, आमच्या घरी जेवल्याने त्यांना लाज वाटेल? आई, तो माझ्या पार्टीचा मेन्यू नाही होऊ शकत. बस मग कॅन्सल करा पार्टी. करला आपलं, पार्टी कॅन्सल करा. करायची गरजच काय? काय अडणार आहे त्याच्यानी? पार्टी होणार म्हणजे होणार, आणि तेही मला हवी तशीच होणार आहे. आणि तुम्ही याबद्दलची मतं मला देऊच नका, कारण मी ते ऐकणारच नाहीये. हे जेवढ्या लवकर तुम्हाला ऍक्सेप्ट करता येईल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, करा करा करा, उधळा पैसे, उधळा. अजून काय? एक काम करा, हे घर आहे ना, हे घर पण विकून टाका. म्हणजे त्याच्यानंतर जे पैसे येतील ना ते पण उधळा, ते पार्टीमध्ये उधळा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सगळ्या शॉपिंग करा, का पाहिजे ते करा. तुम्हाला काय वाटेल ते करा तुम्ही. अर्पिता ताईचा फोन आहे. बोलताय? बोल तूच. हा बोल अर्पिता ताई. हाय, कसं चाललंय पार्टी प्लॅनिंग? आय एम ट्राईंग माय बेस्ट. स्ट्रेस येतोय का तुला? असंच काहीतरी. ऑब्विसली येणारच. सगळं एकटीवर पडतंय ना तुझ्या. अगं मला पण काहीतरी काम दे ना. डोंट वरी, इट्स ओके.
ओके मी करेन मॅनेज. मी तुला पार्टीसाठी मदत करणार आहे. मी तुझ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट करते आणि इव्हेंट मॅनेजरशी बोलून सगळं अरेंज करते. अगं पण मी अधीरा, मला माहिती आहे तुला कशी पार्टी अरेंज करून हवी आहे ती. हे बघ, तू सगळं एकटीने करायला गेलीस ना की तुझी गडबड होईल आणि गोंधळ पण उडेल. सो मी आहे तुला हेल्प करायला. ओके फाईन. काही काळजी करू नकोस. पार्टी एकदम ग्रँड होणार आहे. ओके? यू नो व्हॉट अर्पिता ताई, यू हॅव नो आयडिया मला केवढी हेल्प होणार आहे तुझी. हे बघ, मी कायम तुझ्या सोबत आहे आणि असणारच आहे. ओके? कसलंही टेन्शन घेऊ नकोस. बाय. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. कसं वाटलं? परफेक्ट. मस्तपैकी सनकिसचे फोटोज काढून झालेले आहेत आणि आता आपण मम्मा, शपथ एवढे पैसे कोणी दिले तुला? कुठून आणलेस एवढे पैसे? विसरली तर अरे काय तिला आईने दिले? शपथ का? हा, तिने का दिली? कधी दिली? आणि ती आली होती का आपल्या घरी? हा? मला भेटली होती तेव्हा दिले. अच्छा, तिला पण आपल्या मुलीबद्दल तेच वाटतं जे मला वाटतं. म्हणजे काय वाटतं तुला? तेच हा? आळशी आहे, काम करत नाही, घरात नुसती बसलेली असते, उधळी आहे. काही बोलू नकोस. कोणी आपल्या डॉक्टर बद्दल असं बोलेल का? पहिली गोष्ट तू बोलतेस का? मी कुठं बोलते? नाही कुठं बोलतेय? नाही. मग ती आपल्या डॉटरला अगदी बरोबर ओळखते. मी नाही तुला ओळखत. आता मी पण ठरवलंय अधीराला टोचून बोलायचं. माय गॉड मम्मा, अरे सुनेचा छळ नसतो करायचा यार. क्यूट असतात ते. मी तिचा छळ करतेय? अगं तीच माझा छळ करतेय. दिसत नाहीये का तुला? तो छळच थांबवायचा आहे. त्या आदिराच्या आईला बिचारीला दिसतोय माझा किती छळ होतोय ते. मला असं वाटलं होतं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, आपण तिला जपूया. सोन्याचं अंड देणारी, अगं ही तर इमिटेशन ज्वेलरी आहे. जाऊ दे तिला तिच्या माहेरी. मी कसा छळ करते तिचा? जाऊ दे तिला तिथेच. आणि त्याच्यासाठीच तर मला आदिराच्या आईने पैसे दिलेले आहेत हे. कळलं? मग आपण का मागे हटायचं? म्हणजे तू यांचा संसार ब्रेक करणार आहे का मम्मा? ती संसार करतीये का? करतीये का? मग का असं बोलतेस? नुसती बसलेली असते मैद्याच्या गोळ्यासारखी. जाऊ दे ना, सोड ना. मला नको ते ती बॅग. जाऊ दे तिच्या माहेरी. कळेल मग तिला काय करायचं ते. लक्षात येईल. ए आणि एक लक्षात ठेव, खरं मध्ये कोणाला बोललीस ना तर याद राख, अजिबात तोंडातून शब्द काढायचा नाही या बाबतीमध्ये. हे सगळं करण्यासाठी टाइम लागेल ना. कॅश दे ना थोडीशी. तू वाकड्या नजरेने जरा देखील बघितलास ना त्या डब्याकडे, दे ना यार बाबा कॅश. ती मोठरी बोलतेस का? ते बोंगा चालू. दे 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 पैसे. पैसे दिसले की हिला पाहिजे असत. तिकडे बघ. सगळे पैसे मोजून ठेवले तर सुष्मिता. एक नोट जरी कमी झाली ना तुझी गाठ माझ्याशी आहे.